हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. जेवण झालं का तुमचं? माझं पण झालं. सांगायचं म्हणजे काय, वरचा आहे ना देव, परमेश्वर, तो सर्व पाहत असतो. चांगलं पण पाहतो, वाईट पण पाहतो, आणि त्याच्याकडे न्याय आहे, एवढं मात्र खरं आहे. माझा तर वरच्यावर विश्वास आहे. जो वरचा देव करेल ना, तो खालचे काही करू शकत नाही, माणसं किंवा इतर कोणी पण. म्हणून आपल्याबद्दल जर कोणी काही वाईट बोलत असेल, आपल्याबद्दल जर कोणी घाणेरडं विचार करत असेल, आपल्या मागे आपली निंदा नाराज करत असेल, तर त्यांना ती करू द्या. माहिती का? कारण का, आपल्या जरी पाठीला डोळे नसतील, आपल्याला जरी ऐकायला कान नसतील, तर वरचा आहे ना करता करविता, तो सर्व पाहत असतो. त्याच्याकडं सर्वांचा न्यायनिवाडा आहे. आपण त्याच्यावर सोडून द्यायचं. तो त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. मग थोडा उशीर लागतो, आपल्याला त्रास होतो, आपण म्हणतो की नाही, ही गोष्ट त्यांनी मला इतका त्रास दिला, त्या व्यक्तीने मला इतकं छळलं, त्या व्यक्तीने माझ्या विरुद्ध इतकं कटकारस्थान रचलं, तिने माझी निंदा केली, तिने मला वाईट बोलली, तिने मला घाणेरडं बोलली, तिने मला शिव्या दिल्या, ती माझ्याशी खूप घाणेरड्या रीतीने वागली, तिने मला एखाद्या वेळेस माझ्यावर तिने हात उचलण्याचा प्रयत्न केला. तर हे सर्व होऊ द्या, करू द्या. कधी कधी असं वाटतं आपल्याला, पण देव का माझी एवढी परीक्षा पाहत आहे, आणि देव का मला इतका त्रास देत आहे? तर आपण ते सहन करतो, आणि सहन करतो, आणि देवाला आपण म्हणतो, देवा बघ, की तू बघून घे, नाही का? हे जे वाईट कर्म करत आहेत त्यांना त्यांची शिक्षा तू दे, असं सतत आपण काहीतरी बोलत असतो. कारण का, आपल्याकडून काहीच होत नाही. आपण फक्त सहन करण्याच्या मनस्थितीत असतो. आपण ती गोष्ट सहन करतो, सहन करतो, सहन करतो. परंतु देव सर्व पाहत असतो. देवाकडे रोजचा हिशोब असतो आपला, की ह्यानी ह्या वेळेस असं बोलला, त्याने त्यावेळेस असं केलं, ह्यानी ह्या वेळेस ह्याच्याबद्दल असं बोललं. हे सर्व असतं देवाकडे. त्यामुळं माझा तर पूर्ण विश्वास आहे, की देव आपला न्यायनिवाडा केल्याशिवाय राहत नाही, आणि देव प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळं देतोच. मी का असेना, मी म्हणत नाही की मी धुतल्या तांदळाची, माझ्या पण हातून काही चुका झाल्या असतील, काही घडलं असेल, मी पण कोणाबद्दल काही वाईट बोललं असेल. परंतु तुम्हाला एक सांगू का, पहिलं मी असं बोलायचे एखाद्याविषयी, परंतु आता 4-5 वर्ष झाली मी ह्यातून माझं मन एकदम काढून टाकलं. कोणाविषयीच कोणाचं काही बोलायचं नाही, आणि कोणाला आपण काही सांगायचं नाही. माझं एकच तत्व आहे, वाईट पण सांगायचं नाही आणि चांगलं पण ऐकायचं नाही. वाईट पण बोलायचं नाही आणि चांगलं ऐकायचं नाही. असं माझं हे, की काहीच नको. कारण का लोक हसून ऐकतील आणि रडून सांगतील. त्यामुळं कोणालाच काही बोलायचं नाही. आपल्या मनचा घाव आपणच सहन करायचा, आणि देवाकडे आपण सतत प्रार्थना करायची. आणि माझी ना, मला खरं सांगू का, माझं आणि देवाचं रोजचं भांडण असायचं. सैतानाचं आणि माझं रोजचं भांडण असायचं, की सैताना तू काय करतो, एक ना दिवस माझा देव तुझी झाडाझडती घेतल्याशिवाय राहणार नाही. देव आहे, आणि देव मला ह्या सैतानातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आणि देवा तू बघून घे, देवा तू बघ, तू पाहत आहेस, तू पाहत आहेस, हेच माझं वाक्य आहे. बघ देवा, तू पाहत आहे, जे कोणी माझ्यावर अन्याय करत आहे ते तू पाहत आहे. हे माझं सतत सतत असायचं. रात्री झोपताना पण माझी देवाकडे एकच विनंती असायची, की देवा तू सर्व पाहत आहे, तू सर्व ऐकत आहे, तूच बघ आता काय न्यायनिवाडा करायचा आहे माझा, तर तूच कर. माझं जर चुकत असेल तर तू मला शिक्षा दे, आणि त्यांचं जर चुकत असेल तर तू त्यांना शिक्षा दे. हेच मी बोलायचे, बाकी मी काहीच बोलत नव्हते. आणि खरं ते खरं ठेव, आणि खोट्याचं तोंड काळं कर. हेच माझं वाक्य होतं, आणि देव करतो, आणि ह्याची मला खात्री होतीच. कारण माझ्या आयुष्यात फार मोठ्या मोठ्या काही काही घटना घडून गेलेल्या आहेत, आणि त्या देवाशिवाय झालेल्या नाहीत. माझ्या मागे, माझ्या पुढे, माझ्या आयुष्यामध्ये कोण काय बोललं, कोण कोणत्या वेळेस कुठे होतं, काय करत होतं, कसं माझ्याविषयी घाणेरडं बोलत होतं, हे कालांतराने मला कळत होतं.
तर त्यावरूनच मी म्हणत होते की देव माझ्या पाठीशी आहे आणि देवच माझा न्यायनिवाडा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मी ना सतत देवालाच हात जोडायचे. मी कोणत्याच माणसाला अशी शरण गेले नाही की अरे असा माझा प्रॉब्लेम आहे आणि तो दूर कर, किंवा असं असं घडत आहे आणि ते दूर कर. नाही, कारण मनुष्य काही करू शकत नाही. तुम्ही देवाकडे जा, देवाकडे गुडघे टेका, रडून प्रार्थना करा, आणि माझी प्रार्थना देवाने ऐकली. एवढं मात्र खरं आहे. कारण का जर माझी चुकी असती ना, तर देवाने मला शिक्षा दिली असती. आणि मी देवाला सतत म्हणायचे, देवा तू बघ, तुला सगळं दिसत आहे, तू काय आंधळा नाही आहेस, तुला डोळे आहेत, तुला कान आहे, तू काय बाहेरा नाही. बघ माझ्या विषयी कोण कटकारस्थान रचत आहे, कोण माझ्याविषयी काही घाणेरडं बोलत आहे, कोण माझ्याविषयी काही चुकल्याचा हाड्या करत आहे, तर तू पाहून घे. मला काही ह्यातलं माहिती नाही. तू सर्वांना सर्वांना जाणणारा, सर्वांचं डोक्यावरची केस मोजणारा तू आहेस आणि तुला सर्व माहिती आहे. आणि देवाने सर्व काही त्याच्या इच्छेवर मी सोडवलं आणि त्याने त्याच्या इच्छेप्रमाणे केलं. आणि देवाकडे आपण मागायचं, माणसाकडे मागून काही होत नाही, माहिती का. आपण देवाकडे जायचं. जर आपण खरे असलो ना तर आपण देवाकडे नतमस्तक व्हायचं, आणि जर आपण खोटे असलो ना तर देव आपल्याला कधीच माफ करत नाही, उलट आपल्याला शिक्षा देतो, माहिती का. असं तर होतच, नेहमीच आहे, आणि हे आयुष्यामध्ये घडतंच. धन्यवाद. आणि माझ्या तर आयुष्यामध्ये अशा भरपूर साक्षी आहेत की देवाने मला वेळोवेळी त्यातून बाहेर काढलं, बाहेर काढलं, बाहेर काढलं. अचानक 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 मी तर विचार पण नव्हता केला, त्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या, आणि त्यातून मी आज इथपर्यंत आहे. आणि हे सर्व देवाचे धन्यवाद, देवाची कृपा, बाकी कोणाची नाही. आईवडिलांचा आशीर्वाद, आईवडिलांची मी सेवा केली, आईवडिलांचा आशीर्वाद, प्रत्येकाची सेवा करते मी आणि केलेली आहे. कोणी जर म्हणालं की नाही, तर मी त्यांना विचारेल कधी पण की काय गं बाई, तू ह्या ह्या टायमाला आजारी होती, ह्या ह्या टायमाला तू वाईट परिस्थितीत होती, तेव्हा तिथे मी हजर होते. एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद.